नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 4 जानेवारी 2024 वार आहे गुरुवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये इराण, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, कुनो राष्ट्रीय उद्यान व समभाग पुनर्खरेदी ज्याला की बायबॅक असे म्हणतात, या संदर्भात ज्या काही न्यूज आपल्या लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये आले आहेत त्यांना MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। त्याचबरोबर जे काही आपले 5 सरावाचे प्रश्न आहेत ते सरावाचे प्रश्नही या ठिकाणी पाहणार आहोत। त्याचबरोबर कालचा जो काही प्रश्न आपण पाहिला होता त्या प्रश्नाचे ते उत्तरही या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जे काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी आपली पहिली न्यूज आहे ती इराण या देशासंदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। इराणमध्ये 103 मृत्युमुखी अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। या ठिकाणी न्यूज ॲज इट इज महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी इराण हा जो देश आहे तो या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। इराणवर आधारित जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। प्रश्न असा आहे, कोणत्या देशाची भूसीमा इराणला लागून नाही, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपले पर्याय ए तुर्कमेनिस्तान, पर्याय बी अर्मेनिया, पर्याय सी टर्की, पर्याय डी उझबेकिस्तान। या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही आपले उत्तर आहे ते आहे पर्याय डी उझबेकिस्तान या देशाची सीमा इराण या देशाला लागत नाही। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी इराण आणि त्याच्या सराउंडिंग जे काही देश आहेत त्याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर इराणच्या उत्तरेला येणारी जी काही वॉटर बॉडी आहे त्या वॉटर बॉडी विषयी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे। तर या ठिकाणी जी आपली पुढची न्यूज आहे ती मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गा संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। मुंबई गोवा साठी नवी मुदत अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 2 वरती दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये म्हणजे 2011 साली या ठिकाणी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले आहे आणि 2024 या वर्षामध्ये ते काम पूर्ण होईल अशा प्रकारची त्या ठिकाणी शक्यता आहे आणि त्यावर आधारित या ठिकाणी ही न्यूज आलेली आहे। या न्यूजला धरून आपला बनणारा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, अलीकडेच चर्चेत असणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी किती, अशा प्रकारचा आपला मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपले जे पर्याय आहेत ते पर्याय ए 571 किमी, पर्याय बी 371 किमी, पर्याय सी 471 किमी, पर्याय डी 671 किमी। तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय सी 471 किमी लांबीचा मुंबई गोवा हा राष्ट्रीय महामार्ग आहे, जो की महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि गोव्याच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय महामार्ग येणाऱ्या काळामध्ये ठरणार आहे। चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे जी की या ठिकाणी कुनो राष्ट्रीय उद्याना संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। कुनो राष्ट्रीय उद्यानात 3 चित्त्याचा जन्म अशा प्रकारची न्यूज तुम्हाला या ठिकाणी लोकसत्ता पेज क्रमांक 5 वरती दिसून जाईल। मागच्या काही दिवसामध्ये कुनो राष्ट्रीय उद्यान हे खूपच चर्चेमध्ये राहिले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये यावर कुनो राष्ट्रीय उद्यानावर चर्चा होईल किंवा प्रश्न हा विचारला जाईल, त्यासाठी आपण तयार असणं आवश्यक आहे। सरळ आपला प्रश्न पाहूया। कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपला पर्याय ए मध्य प्रदेश, पर्याय बी उत्तर प्रदेश, पर्याय सी राजस्थान, पर्याय डी गुजरात। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही आपले उत्तर आहे ते आहे पर्याय ए मध्य प्रदेश या राज्यामध्ये कुनो राष्ट्रीय उद्यान आहे। आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1948 साली भारतातून नामनेष झालेला जो काही चित्ता आहे त्या चित्त्याचं पुनर्प्रस्थापन करण्यासाठी या ठिकाणी कुनो राष्ट्रीय उद्यानाची केंद्र सरकारने निवड केली आहे। यामुळे या ठिकाणी कुनो राष्ट्रीय उद्यान हे अलीकडील काळामध्ये खूपच न्यूजमध्ये राहिले आहे। या ठिकाणी कुनो या राष्ट्रीय उद्यानामध्ये जे काही चित्ते आपण इतर देशातून आणले आहेत त्यामध्ये नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेमधून चित्ते या ठिकाणी आपण आणले आहेत आणि कुनो या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये ते आपण सोडले आहेत। म्हणजे या ठिकाणी चित्ता जो काही प्रकल्प आहे तो प्रकल्प यशस्वी करण्यामध्ये कुनो राष्ट्रीय उद्यानाचं महत्त्व येणाऱ्या काळामध्ये खूपच महत्त्वपूर्ण राहणार आहे। हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे।
चित्ता प्रकल्प, कुनो राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश, हे जे ठराविक पॉइंट आहेत ते या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की अर्थ जगतापासून आहे. सर्वप्रथम न्यूज पाहूया. बजाज ऑटोची भागधारकांना 9 वर्ष भेट, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 12 वरती दिसून जाईल. या ठिकाणी ही जी न्यूज आहे ती समभाग पुनर्खरेदी, ज्याला की बायबॅक असे म्हणतात, या संदर्भात आहे. आणि ही जी न्यूज आहे ती एकूण शेअर मार्केट संदर्भात आहे. या ठिकाणी सरळ कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो की बायबॅक म्हणजे काय किंवा समभाग पुनर्खरेदी म्हणजे काय, आणि त्यावर आधारितच या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तो प्रश्न पाहूया. समभाग पुनर्खरेदी बायबॅक म्हणजे काय, हे असे तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेले आहे. ज्यामध्ये आपला पर्याय ए, विद्यमान भागधारकाकडून एका निर्धारित किमतीला कंपनीचे समभाग पुन्हा खरेदी करते, त्याला आपण बायबॅक किंवा समभाग पुनर्खरेदी असे म्हणतो. पर्याय बी, विद्यमान भागधारक कंपनीकडून एका निर्धारित किमतीला समभाग अधिक प्रमाणात खरेदी करतात, त्याला आपण बायबॅक म्हणतो. हा आपला पर्याय बी आहे. सी, एकाच कंपनीच्या समभागधारकाकडून समभागाची केली जाणारी खरेदी विक्री. पर्याय डी, यापैकी नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते पाहण्यापूर्वी आपण समजून घेऊया बायबॅक म्हणजे प्रक्रिया ही कशा प्रकारची असते. फॉर एक्झाम्पल, एक्स नावाची एक कंपनी आहे आणि या कंपनीने तिचे जे काही शेअर्स आहेत किंवा जे काही समभाग आहेत ते शेअर मार्केटमध्ये इश्यू केले आहेत आणि प्रत्येक शेअर्सची किंमत त्यांच्या 100 रुपये त्यांनी ठेवलेली आहे. मग एका वाय नावाच्या ग्राहकाने 100 रुपयाप्रमाणे असे एकूण 1000 शेअर्स या ठिकाणी एक्स या कंपनीचे घेतलेले आहेत. परंतु एक्स नावाच्या कंपनीला आता काय करायचे आहेत, जे काही त्यांनी हे 100 शेअर्स वाय नावाच्या व्यक्तीला विकले आहेत ते शेअर्स त्यांना आता पुन्हा खरेदी करायचे. परंतु या ठिकाणी जो ग्राहक आहे तो ते शेअर सोडायला तयार नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये कंपनी काय करेल, जे शेअर्स 100 रुपयाला त्या ग्राहकाने घेतलेले आहेत त्या प्रति शेअर मागे त्यांना 110 रुपये म्हणजे 10 रुपये अधिक मूल्य त्या ठिकाणी प्रत्येक शेअरच्या मागे दिले जाईल. याचाच अर्थ या ठिकाणी जो काही वाय आहे वायला अधिकची किंमत भेटेल, म्हणजे या ठिकाणी वायला त्याच्या शेअर्सवर प्रॉफिट भेटेल. या ठिकाणी जर वायने हे शेअर्स पुन्हा एक्स कंपनीला परत विकले त्याला आपण बायबॅक असे म्हणतो, त्याला आपण समभाग पुनर्खरेदी असे म्हणतो. मग या ठिकाणी या प्रश्नात जे काही आपले उत्तर आहे ते आहे पर्याय ए, विद्यमान भागधारकाकडून एका निर्धारित किमतीला कंपनीचे समभाग पुन्हा खरेदी करते, त्याला आपण बायबॅक असे म्हणतो. तर या ठिकाणी बायबॅक हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे, कारण यावर येणारा जो काही क्वेश्चन आहे तो कन्सेप्ट बेस ही असू शकतो. चलूया या ठिकाणी आपल्या पुढच्या स्लाइडकडे, ज्या ठिकाणी आपण सरावाचे जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहणार आहोत. ज्यामध्ये आपला जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न पाहूया. पुढील विधाने लक्षात घ्या, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्यामध्ये विधान 1, महाराष्ट्रात एकूण 49 बंदरे आहेत. विधान 2, 25 मार्च 2015 ला मंत्रिमंडळाने सागरमाला कार्यक्रमास परवानगी दिली होती. विधान 3, बंदर विकास धोरण 2016 साली आले आहे. विधान 4, JNPT बंदर मुंबईत बंदरावरील भार कमी करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे ही 4 विधानं आपल्या समोर आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 49 बंदरे आहेत हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. विधान क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. सागरमाला हा जो प्रोजेक्ट आहे जो केंद्र सरकारचा आहे तो या ठिकाणी 25 मार्च 2015 साली या ठिकाणी मंत्रिमंडळाने या ठिकाणी या कार्यक्रमाला मान्यता दिली आहे. बंदर विकास धोरण 2016 साली आणण्यात आले होते आणि JNPT बंदर हे मुंबई बंदरावरील जो काही भार आहे तो कमी करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले एक बंदर आहे. तर अशा प्रकारे ही 4ही विधाने बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी वरील सर्वच योग्य. चलूया प्रश्न क्रमांक 2 कडे. पुढील विधाने लक्षात घेऊन योग्य असलेले अचूक विधान निवडा, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. प्रश्न साधा सिंपल आहे परंतु एक गुगली टाइप प्रश्न आहे. या ठिकाणी सरळ
योग्य विधान ओळखा असेही ते विचारू शकत होतात, परंतु या ठिकाणी पुढील विधान लक्षात घ्या आणि योग्य असलेले अचूक विधान निवडा अशा प्रकारचा तो प्रश्न आहे। या ठिकाणी केवळ आपल्याला योग्य विधान ओळखायचे आहे अशा प्रकारचा तो प्रश्न आहे। केव्हाही कोणताही जो प्रश्न आहे तो व्यवस्थित प्रकारे नीट वाचणे आणि लक्षात घेणे हे आपल्यासाठी महत्त्वाचे असते। सरळ जे आपले पर्याय आहेत ते पर्याय पाहूया। पर्याय ए, कोल्हापूरचे रेणुका देवी देऊळ प्रसिद्ध आहे। पर्याय बी, चतुर्शृंगी देऊळ नांदेड येथे आहे। पर्याय सी, भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान मिळाला आहे। आणि पर्याय डी, वरीलपैकी एकही नाही। तर मित्रांनो या ठिकाणी आपले जे प्रश्नाचे उत्तर आहे ते आहे पर्याय सी, भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग या जिल्ह्याला या ठिकाणी मान मिळालेला आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते विधान अचूक नाही, म्हणजे या ठिकाणी खालीलपैकी योग्य विधान कोणते नाही हे आपल्याला ओळखायचे। याचाच अर्थ या ठिकाणचे चुकीचे विधान कोणते आहे ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचे। ज्या ठिकाणी विधान 1, सिद्धिविनायक सिद्धटेक हे पुणे जिल्ह्यात आहे। विधान 2, वेरूळ लेणीमध्ये एकूण 34 लेण्या असून तिथे केवळ बौद्ध धर्माचे शिल्प आविष्कार बघायला मिळतात। अशा प्रकारची 2 विधानं या ठिकाणी आपल्या समोर आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नात जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय डी, विधान 1 व विधान 2 ही दोन्ही विधाने या ठिकाणी चुकीची आहेत। वेरूळ या ठिकाणी तिन्ही धर्म म्हणजे बौद्ध धर्म, जैन धर्म आणि हिंदू धर्म या तिन्ही धर्माचे शिल्प या ठिकाणी वेरूळच्या लेण्यामध्ये आढळतात। आणि सिद्धिविनायक सिद्धटेक हे पुणे जिल्ह्यात आहे हेही विधान या ठिकाणी चुकीचे आहे। चलूया आपल्या प्रश्न क्रमांक 4 कडे, जो की या ठिकाणी नैसर्गिक पर्यटनावर आधारित आहे। प्रश्न क्रमांक 4 पाहूया। महाराष्ट्रातील नैसर्गिक पर्यटन विषयक अयोग्य वाक्य निवडा अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी पर्याय ए, चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा हे प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे। बी, महाराष्ट्रात चिखलदऱ्याच्या आसपास चहाचे उत्पादन घेतले जाते। पर्याय सी, मेहसमाळला मराठवाड्याचे महाबळेश्वर असे म्हटले जाते। पर्याय डी, सलबडी येथे गरम पाण्याचे झरे आहेत। तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 चे जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय बी, महाराष्ट्रात चिखलदऱ्याच्या आसपास चहाचे उत्पादन घेतले जाते। हे जे आपले वाक्य आहे ते अगदी बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 चे पर्याय 2 अगदी बरोबर आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 5 आणि 6। तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी अयोग्य वाक्य कोणते ते ओळखा। या ठिकाणी विधान ए म्हणजे पर्याय ए, अकोला जिल्ह्यातील नळदुर्ग या किल्ल्यावर पाणी महल आहे। बी, पुण्याजवळ प्रसिद्ध किल्ला सिंहगड आहे। सी, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कळसुबाई हा आहे। डी, वरील सर्व विधाने योग्य आहेत। तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 चे जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय ए, अकोला जिल्ह्यातील नळदुर्ग या जिल्ह्यावर पाणी महाल आहे। अशा प्रकारचे जे काही विधान आहे ते या ठिकाणी पर्याय ए मध्ये येत असल्यामुळे आपला पर्याय ए अगदी बरोबर आहे। तर या ठिकाणी जो प्रश्न क्रमांक 6 आहे तो तुमच्यासाठी आहे। या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। प्रश्न पाहूया। पुढीलपैकी अयोग्य वाक्य कोणते ते ओळखा अशा प्रकारच्या या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 आपला आहे। या ठिकाणी वाक्य ए, 2011च्या आकडेवारीनुसार गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी जमातीचे प्रमाण आहे। बी, 2011च्या आकडेवारीनुसार नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी जमातीचे प्रमाण आहे। 2011च्या आकडेवारीनुसार सांगली जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी जमातीचे प्रमाण आहे। आणि पर्याय डी, वरीलपैकी एकही नाही। तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 चे जे काही उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। आपण काल जो काही प्रश्न डिस्कस केला होता त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया। त्या ठिकाणी आपला जो प्रश्न होता कालचा, जो की प्रश्न क्रमांक 6 होता, तो पाहूया। खालीलपैकी कोणते देश समुद्राखालील बोगद्याने जोडलेले आहेत अशा प्रकारचा प्रश्न आपण काल तुम्हाला विचारलेला होता। ज्या ठिकाणी आपला पर्याय ए होता युनायटेड किंगडम आणि फ्रान्स। बी, युनायटेड किंगडम आणि जर्मनी। पर्याय सी, जर्मनी आणि फिनलंड। पर्याय डी, स्वीडन आणि फिनलंड। तर मित्रांनो या प्रश्नाचे जे काही आपले योग्य उत्तर होते ते होते पर्याय ए, युनायटेड किंगडम आणि फ्रान्स। हे जे 2 देश आहेत
त्यांना समुद्राखालील बोगद्याने जोडण्यात आलेले आहे आणि तो एक खूपच महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट म्हणून त्या ठिकाणी गणला गेलेला आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 4 जानेवारीचे जे काही आपले वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलेले आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी आपले टेलिग्राम चॅनल ही तुम्हाला जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर जे काही स्पर्धा परीक्षा संदर्भात ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।